नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती आणि 2 मधलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे समरूपता आणि समरूपता मधला 1.2 सराव संच आज आपण बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1 वर चर्चा केलेली आहे। अगोदरची व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी अगोदरच्या व्हिडिओची लिंक तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर टेन्शन घ्यायचं काम नाही। याच व्हिडिओची लिंक मी इंग्लिश आणि सेमी इंग्लिश मधून सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। आणि त्याचबरोबर गणित भाग 1 चं जे पहिलं प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरणे त्याच्या सुद्धा सगळ्या सराव संचांच्या इंग्लिश आणि मराठी मधल्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळतील। जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, नवीन असाल मित्रांनो तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, आपला एक व्हॉट्सअपचा सुद्धा ग्रुप आहे, तो जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअपची लिंक तुमच्यासोबत शेअर केले, त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करा। त्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करत असतो। ठीक आहे, तर जाऊयात पुढे मित्रांनो। सराव संच 1.2 समजून घेण्याच्या अगोदर काही महत्त्वाचे गुणधर्म आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। महत्त्वाचे गुणधर्म जर नाही आपण समजून घेतले, महत्त्वाची प्रमेय असतील, गुणधर्म असतील, सूत्र असतील, ही जर माहिती नसतील तर आपल्याला गणित सोडवताना अडचणी येतात। त्यामुळे पहिली जी 5-10 मिनिटं आहेत आपल्या या व्हिडिओची ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे गुणधर्म बघायचे आहेत। बघा मित्रांनो, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय तुम्हाला माहिती आहे, तर हे जे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय ना, तर यावर आधारित बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात। तर यावर कसं सूत्र तयार होतं, यावर आधारित प्रश्न किंवा एखादी आकृती कशी येते तर ती आपण या ठिकाणी बघून घेऊयात। समजा माझ्याकडे एक त्रिकोण आहे, ज्या त्रिकोणाचं नाव आहे ए बी आणि सी। या त्रिकोणामध्ये समजा आपल्याकडे ही जी लाईन एल आहे, रेषा एल आहे, ती समांतर आहे BC ला, PQ, ओके, किंवा PQ समांतर BC आहे। अशा प्रकारची जर आकृती आली तर सूत्र कसं तयार करायचं मित्रांनो, लक्षात घ्या। भूमितीचं दुसरं नाव आकृती असंच समजा, आकृतीवरूनच सूत्र तयार करावं लागतं। बघा ते गाणं होतं ना, मी तुम्हाला मागे म्हटलं होतं, विचारच पडला बिचाऱ्या मनाला, भूमितीचा खेळ बाई एवढा का वेगळा, आकृत्यांवरून सूत्र तयार करा, भूमितीच्या नगरीची सोपी होईल वाट। आकृत्यांवरून आपल्याला सूत्र तयार करायचे आहेत। आता ही आकृती जर अशी आली तर सूत्र कसं तयार होतं बघा। या आकृतीमध्ये PQ समांतर BC आहे, मग सूत्र कसं तयार करायचं, A पासून सुरुवात करायची। बघा या दोन समांतर एकमेकींना, त्याच्या समोर बिंदू आहे A पासून सुरुवात केली तर AP छेद PB, काय आलं, AP छेद PB बरोबर AQ छेद QC बरोबर AQ छेद QC, असं हे सूत्र तयार झालं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं। अजून समजा आकृती जी आहे ती आकृती वेगवेगळ्या पद्धतीने विचारली जाऊ शकते। समजा जर मला अशी आकृती दिली, इथं दिला P, इथं दिला Q, इथं दिला R, इथं दिला T, इथं दिला S, बरोबर, इथं T दिला, इथं S दिला, तर मग कसं सूत्र तयार करायचं, तर या दोन एकमेकींना समांतर असेल तर समोर कोण आहे बाबा P पासून आता सुरुवात करायची। मग P पासून PT छेद TQ, बघा PT छेद TQ बरोबर PS छेद SR, PS छेद SR, झालं सूत्र तयार। एकदम सोपं आहे। किंवा एखाद्याने अगोदर ही बाजू क्लिअर केली, PS छेद SR बरोबर PT छेद TQ, फक्त हा भाग भागिले हा भाग बरोबर हा पार्ट भागिले हा पार्ट, हे गुणोत्तर सारखं असतं। आकृती कशीही विचारली जाऊ शकते, आपल्याला तयार राहिलं पाहिजे। उदाहरणार्थ समजा अशी दिली आकृती, AMT बिंदू दिला आणि त्याच्यानंतर इथं ह्या दोन एकमेकींना समांतर दिल्या, S दिलं, R दिलं। आता कसं सूत्र तयार करणार आपण, तर मग सेम आहे, तोच विषय आहे, AS छेद SM, AS छेद SM। बघा दोन समांतर रेषा, या त्याच्या समोरचा बिंदू आहे A पासून आपली गाडी सुरू होणार, AS छेद SM बरोबर AR छेद RT बरोबर AR छेद RT। तर हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय खूप महत्त्वाचं आहे, त्यावर आधारित आपल्याला अशा प्रकारची आकृती विचारली जाऊ शकते आणि या आकृतीवरून सूत्र असं तयार करायचं। आकृत्यांवरून सूत्र तयार करता येणं खूप गरजेचं आहे। आता याच्यातच जिथं काहीतरी किमती देतील, 4 देतील, 6 देतील, 3 देतील आणि x ची किंमत काढा असं म्हटलं जाईल, तर त्यावेळेस आपल्याला ती किंमत काढता आली पाहिजे।
या किमती या सूत्रात टाकल्या की आपलं उत्तर झालं. म्हणजे आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे. हे झालं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या बाबतीत. आता पुढचा एक गुणधर्म आहे, त्या गुणधर्मावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर तो गुणधर्म बघा या ठिकाणी आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. आता हा व्यत्यास पण समजून घेणं गरजेचं आहे. आता व्यत्यास म्हणजे थोडासा उलटा बरं का. आता समजा इथं दिलंय ए, इथं दिलंय बी, इथं दिलंय सी, इथं दिलंय एस आणि इथं दिलंय आर. आता हे दिलंय 4 6, त्याच्यानंतर इथं आपल्याला दिलं असेल इथं समजा आपण समजा 10 आणि इथं समजा 15. आता या ठिकाणी इथं एस आर आणि बी सी हे एकमेकांना समांतर आहेत का नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. आता प्रमाणाचं मूलभूत प्रमेय जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की बाबा एस आर आणि बी सी समांतर आहे. हे दोघं जण एकमेकांना समांतर असेल तर एस छेद एस बी आणि ए आर छेद आर सी असं सूत्र मिळतं. पण इथं थोडासा उलटा. व्यत्यास म्हणजे काय, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. व्यत्यास म्हणजे आपल्याला हे जे गुणोत्तर आहे, हे गुणोत्तर दिले त्याच्यावरून हे दोघं समांतर आहेत का हे चेक करू. चला मग पहिलं काय करा, एस छेद एस बीचं गुणोत्तर लिहा. एस छेद एस बीचं गुणोत्तर लिहा. एस किती 4, एस बी किती 6, बे 2 4, बे 3 6, गुणोत्तर किती आलं 2/3 आलं. आता ए आर छेद आर सीचं गुणोत्तर काढा. ए आर छेद आर सीचं गुणोत्तर काढा. ए आर किती 10 भागिले आर सी किती 15, 5 2 10, 5 3 15. बघा या ठिकाणी जर विचार केला तर दोन्ही गुणोत्तर सारखे आले. मग लिहायचं 1 व 2 वरून, 1 व 2 वरून असा प्रश्न येऊ शकतो बरं का परीक्षेला की बाबा एस आर आणि बी सी समांतर आहे हे दाखवा. मग त्या टायमाला ही दोन गुणोत्तर काढायची. एस छेद एस बी काढलं गुणोत्तर, ते आलं 4/6 बरोबर 2/3. त्यानंतर ए आर छेद आर सीचं गुणोत्तर काढलं. ए आर 10 आर सी 15, 10 आणि 15 5च्या पाड्यात येतात, 5 2 10, 5 3 15, याचं पण गुणोत्तर आलं 2/3. मग 1 व 2 वरून आपल्याला लक्षात येतं की एस छेद एस बी बरोबर ए आर छेद आर सी, ए आर छेद आर सी. आता ही दोन गुणोत्तर सारखे आहेत. एस छेद एस बी बरोबर ए आर छेद आर सी, ही दोन गुणोत्तर सारखी आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की एस आर समांतर बी सी. म्हणून म्हणू शकतो एस आर समांतर बी सी. कशानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. म्हणजे व्यत्यास उलटा आहे. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय सांगतं, आपल्याला या दोन समांतर दिल्या जातात या रेषा, आणि मग आपण सूत्र लिहितो एस छेद एस बी बरोबर ए आर छेद आर सी, ही गुणोत्तर सारखी असतात. व्यत्यासामध्ये काय सांगितलं गेलंय की जर ही दोन गुणोत्तर सारखी असतील तर ह्या दोन रेषा समांतर असतील. ओके, प्रमेयात, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयात सांगितलं जातं जर एस आर समांतर बी सी असेल तर ही दोन गुणोत्तर सारखी असतात, आणि व्यत्यासामध्ये सांगितलंय ही दोन गुणोत्तर सारखी असेल तर या दोघी जणी समांतर असतील. आता पुढचा एक गुणधर्म आपल्याला या ठिकाणी आहे, 4 गुणधर्म आहे त्याच्या अगोदर. हा पुढचा जो गुणधर्म आहे 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म. एकदम सोपा आहे. समजा ही एक रेषा आहे, ही दुसरी रेषा आहे, ही तिसरी रेषा आहे, 3 रेषा आहेत एकमेकांना समांतर आहे, एल आहे, एम आहे, एन आहे, बरं का, समांतर आहे. आणि या ठिकाणी बघा अशा प्रकारे दोन छेदिका आहेत त्यांच्या, पी आणि क्यू. इथं समजा ए बी सी आणि इथं समजा पी क्यू आणि आर, या दोन समांतर रेषांना आपण एक्स आणि वाय म्हणू. ठीक आहे. मग आता इथं सूत्र कसं तयार होणार बाबा बघा, तिघी जणी एकमेकांना समांतर आहे. मग इथं सूत्र कसं तयार होणार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार जसं सूत्र तयार होतं तसंच इथं सूत्र तयार होतं. कसं, ए बी छेद बी सी, सूत्र काय तयार होतं, ए बी छेद बी सी बघा बरोबर पी क्यू छेद क्यू आर, पी क्यू छेद क्यू आर. लक्षात आलं का तुमच्या, सूत्र कसं तयार करायचं हे समजलं पाहिजे. ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर. आता इथं समजा दिली किंमत, ही दिली 10, ही दिली 15, ही दिली 4 आणि सांगतील बाबा क्यू आर काढा. मग ही क्यू आर काढण्यासाठी आपण काय करू, या सूत्रामध्ये किमती टाकायच्या, तुमचं उत्तर ऑटोमॅटिक येणार आहे. ए बी किती बाबा 10 आहे, 10 लिहिलं. बी सी किती बाबा 15 आहे, 15 लिहिलं. बरोबर पी क्यू किती आहे, 4 आहे बाबा, 4 लिहिलं. क्यू आर किती आहे, एक्स आहे बाबा, एक्स लिहिलं. तिरकस गुणाकार, 10 एके 10 एक्स, 15 चौक 60, एक्स आपल्या जाग्यावर 60 आपल्या जाग्यावर, 10 गुणिले इकडाला भागिले एक्स बरोबर 10 सक 60, बरोबर उत्तर आलं 6. म्हणजे प्रमाणाचं जे मूलभूत प्रमेय त्याच्या सारखंच आहे. 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म याला आपण म्हणतो, किंवा 3 समांतर रेषां आणि व त्यांची छेदिका यांचा गुणधर्म आपण म्हणतो. तर अशी आकृती आली तर सूत्र आपल्याला असं तयार करता आलं पाहिजे. किंवा असंही विचारलं जाऊ शकतो, अशा प्रकारे एखादा हा समलंब चौकोन देतील, सांगतील की याच्यामध्ये ह्या दोघी जणी एकमेकांना समांतर आहे. इथं असेल पी असेल, क्यू असेल, आर असेल, यस असेल, आणि इथं एक समांतर रेषा असेल ए आणि बी असेल. ओके,
मग आता या ठिकाणी सूत्र काय तयार होणार, इथं पण 3 समांतर रेषा झाल्या, मग PA/AR बरोबर QB/BS असं इथं सूत्र तयार होईल. म्हणजे आकृत्यांवरून आपल्याला सूत्र तयार करता आलं पाहिजे, तर आपल्याला हा सराव संच समजणार आहे किंवा भूमिती समजणार आहे. पुढचा गुणधर्म आहे त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक. बरं का, कोन दुभाजकाचे प्रमेय त्याला आपण म्हणू शकतो. समजा अशा प्रकारे, समजा एखादा त्रिकोण असेल ज्याचं नाव असेल A असेल, B असेल, C असेल, आणि त्याच्यामध्ये जर का असे 2 डोळे आले, 2 डोळे म्हणजे काय, कोन दुभाजक आला. समजा BT हा कोन दुभाजक, कोन दुभाजक आहे कोणाचा, ABCचा. BT हा ABCचा जर कोन दुभाजक असेल तर इथं सूत्र कसं तयार होतं, ही आकृती अशी असू शकते किंवा ही आकृती अशी पण असू शकते. बरं का, अशीही असू शकते, 2 स्टार असू शकतं, चांदण्या असू शकतात 2, P असेल, Q असेल, R असेल, S असेल, किंवा ही आकृती अशीही असू शकेल, या बाजूनी कोन दुभाजक असेल, कसाही असेल तरी आपल्याला या ठिकाणी ते उत्तर काढता आलं पाहिजे. P असेल, Q असेल, R असेल आणि T असेल. ठीक आहे, आता कशी सूत्र तयार करायची सांगतो. बघा, कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या गुणोत्तरात विभागतो. आता या आकृत्यांवरून सूत्र कसं तयार करायचं, कोन दुभाजकाने या कोनाचे 2 भाग केलेत, त्याचबरोबर एक बाजू आहे ही AC, तिचे 2 भाग केलेले आहेत. बरोबर, त्याचबरोबर इथं पण या कोनाचे 2 भाग झालेत, त्याच्या समोरची एक बाजू PR, हिचे 2 भाग झालेत. बरोबर, त्याचप्रमाणे या कोनाचे 2 भाग झालेत आणि या समोरची बाजू जी PR आहे तिचे 2 भाग झालेले आहेत. ठीक आहे, मग आता एक काम करायचं, हा कोन आणि त्याच्या समोरच्या बाजूचे जे 2 भाग झालेत ते 2 भाग कुठले आहेत, AT, A पासून सुरुवात करा, AT/TC, AT/TC. बरोबर, आणि बरोबर हे गुणोत्तर, बरं का, AT/TC हे गुणोत्तर, आणि बरोबर आता उरलेल्या ज्या 2 बाजू आहेत कुठल्या, A पासूनच सुरुवात करा, AB/BC असं लिहा, AB/BC. झालं सूत्र तयार. तर या आकृतीवरून अशा प्रकारे सूत्र तयार करायची एक ट्रिक आहे, ती लक्षात घ्या. आता इथं कुठल्या बाजूचे 2 भाग झालेत, PR चे 2 भाग झालेत, मग P पासून सुरुवात करा. P पासून या बाजूचे जे 2 भाग झालेत ते काय आहे बाबा, PS/SR. आणि दुसऱ्या टायमाला P पासूनच सुरुवात करा, चुकून RQ किंवा QP करू नका. पहिली P पासून सुरुवात केली ना, PS/SR, दुसऱ्या टायमाला P पासूनच सुरुवात करा, PQ/QR. मग इथं लिहायचं PQ/QR. झालं सूत्र तयार. इथं कसं सूत्र तयार होणार बघा, या ठिकाणी P पासून सुरुवात करू, भाग कोणाचे 2 झालेत, PR चे काय बाबा, PT/TR असे 2 भाग झालेत. परत P पासून सुरुवात करू, PQ/QR. तर अशा प्रकारे आपल्याला हे सूत्र तयार करता आलं पाहिजे. म्हणजे ही आकृती आहे, या आकृतीवरून असं सूत्र तयार करता आलं पाहिजे. तर या ठिकाणी बघा, म्हणजे गुणधर्म आपण बघितले सराव संच 1.2च्या अगोदरचे. आता सराव संच 1.2 जो आहे तो बघूयात. 1.2 मध्ये गणित या ठिकाणी आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे की खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी दिलेल्या आहेत, त्यावरून कोणत्या आकृतीत किरण PM हा कोन QPRचा दुभाजक आहे ते दाखवा. मग आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी किरण PM जो आहे हा या कोनाचा दुभाजक आहे का नाही ते चेक करायचं आहे. बरोबर, मग ते चेक करण्यासाठी ही गुणोत्तरं बघूयात. बघा, आपण गुणोत्तर काय म्हटलं, समजा जर हा कोन दुभाजक असेल तर बघा Q पासून आपण सुरुवात केलं असतं, QM/MRचं गुणोत्तर काढू. चला, QM/MRचं गुणोत्तर काढा. काय येतंय, QM/MR, QM 3.5 भागिले MR 1.5, 1.5 आणि 3.5 2 पॉईंट पुढे नेले, काय झालं बाबा, 35/15. 35 आणि 15 कितीच्या पाड्यात येतात, 5च्या पाड्यात येतात. 5×7 35, 5×3 याला नंबर 1 द्या. आता दुसरं गुणोत्तर बघा, QM/MR, दुसरं गुणोत्तर QP/PR. इथं लिहूयात QP/PR. QP किती 7 आहे, PR किती 3 आहे, 7/3. मग याला नंबर 2 द्या. इथं पण 7/3, 7/3. मग इथं लिहा विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून आपल्याला काय दिसते की ही 2 गुणोत्तर सारखी आहेत. QM/MR बरोबर QP/PR, ही 2 गुणोत्तर सारखी आहेत. मग ही 2 गुणोत्तर सारखी असेल तर हा PM जो आहे तो कोन दुभाजक असणार आहे. म्हणून किरण PM किंवा म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार असं लिहा बाबा, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार ओके, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार किरण PM हा कोन, बरं का, PM हा कुठल्या कोनाचा, QPRचा.
हा कोण QPR चा दुभाजक आहे, दुभाजक आहे. ओके, दुभाजक आहे, संपला विषय. एवढा सोपा विषय. ठीक आहे, हा झाला पहिला एक प्रश्न. अशा 3 आकृत्या याच्यामध्ये आहे. आता पुढचा प्रश्न बघूया, त्याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके, पुढची आकृती या ठिकाणी आता आपण बघूयात. बघा ही पुढची आकृती. आता इथं पण चेक करू बाबा, इथे पण चेक करू की बाबा हा कोण दुभाजक आहे का. मग इथं पण तेच करू आपण. पहिला बघा, इथून R पासून सुरुवात करा वाटलं असतं. RM/MQ, RM/MQ बरोबर. RM 6, MQ 8, 6/8 कितीच्या पाड्यात येतात दोघे? 2च्या. बेत्रिक 6, बेचोक 8, नंबर 1 द्या. बरोबर. दुसरा मुद्दा RP/PQ, इथं लिहा RP/PQ, RP7 PQ 10, RP7 PQ 10, RP/PQ बरोबर. याला नंबर 2 द्या, काय पूर्ण भाग जात नाही. मग आता 1 व 2 वरून बघा, मला सांगा विधान 1 व 2 वरून, 1 व विधान 2 वरून आपल्याला दोन्ही गुणोत्तर सारखी दिसतात का? इथं 3/4 आणि इथं 7/10 आहे. म्हणजे RM/MQ इज नॉट इक्वल टू RP/PQ. बाबा ही दोन गुणोत्तर सारखी नाहीये, म्हणून आपण म्हणायचं की किरण PM हा कोण दुभाजक आहे का? आता नाहीये. किरण PM हा कोण P चा म्हणजे RPQ चा किंवा QPR चा दुभाजक नाही. कोण दुभाजक नाही, कोण दुभाजक नाही. बरं का, लक्षात घ्या. ही जर गुणोत्तर सारखी आली तर कोण दुभाजक आहे, अन्यथा कोण दुभाजक नाही. विषय संपला. ओके, एकदम सिंपल विषय तुमच्या लक्षात आला असेल. बघा यानंतर तिसरा प्रश्न बघू. पहिल्यामधलाच तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न आता इथं पण चेक करूया बाबा आहे की नाही. इथं बघा, याने 2 भाग कोणाचे केले? QR चे. बघा QM/MR गुणोत्तर काढू. QM/MR. QM किती? 3.6/4, 3.6/4, 4 म्हणजे 4.0 समजा. एक पॉईंट पुढे ढकलला तर 36/40 आलं. 36 आणि 40 4च्या पाड्यात येतात. 4 × 9 = 36, 4 × 10 = 40, नंबर 1 द्या. आता दुसरं गुणोत्तर बघा, QM/MR झालं. आता QP/PR गुणोत्तर काढू. QP/PR. QP किती? 9 आहे आणि PR किती? 10 आहे. याला नंबर द्या 2. आता विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून आपल्याला काय दिसते? दोन्ही गुणोत्तर सारखी दिसतात. 9/10, 9/10 दोन्ही गुणोत्तर सारखी. QM/MR बरोबर QP/PR. आणि म्हणून आपण लिहायचं की कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार किरण PM हा कोण PQR चा दुभाजक आहे, असं आता या ठिकाणी लिहायचं. हे तुम्हाला माहिती आता काय लिहायचं. ठीक आहे, वाटलं तर लिहितो. चला, म्हणून किरण PM हा कोण QPR चा कोण दुभाजक आहे किंवा दुभाजक आहे, दुभाजक आहे. ठीक आहे, कंसात तुम्ही कोण दुभाजकाचे प्रमेय लिहिलं तरी चालेल. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे, हे जे 3 प्रश्न आहेत ते आपण बघितले. सोपे प्रश्न आहेत. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो. बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे. तर मित्रांनो प्लीज या व्हिडिओला लाईक करा. आपला प्रत्येक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता आपली गाडी थोडीशी पुढे नेऊयात. पुढचा प्रश्न बघा, दुसरा. हा प्रश्न आता वेगळा आहे. दुसऱ्या प्रश्नात काय दिलंय की त्रिकोण PQR मध्ये PM बरोबर 15. कुठे गेला PM? बघा PM बरोबर 15, PQ बरोबर 25. बघा हा संपूर्ण PQ जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 25 दिलेला आहे. PQ बरोबर 25 दिलाय. आणि त्याचबरोबर PR बरोबर 20. कुठे गेला? हा PR जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 20 दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर NR बरोबर 8. हा NR आपल्याला 8 दिलाय. तर रेषा NM ही बाजू RQ ला समांतर आहे का? आता ही NM आणि RQ दोघं जण समांतर आहेत का हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? त्यासाठी आपल्याला ही दोन गुणोत्तर PN/NR आणि PM/MQ ही गुणोत्तर सारखी आहेत का नाही ते चेक करावे लागणार आहे. आता बघा PR मला दिलेला आहे 20 आणि NR दिला आहे 8. तर PN किती असणार आहे बाबा? PN बरोबर किती असणार आहे? बघा ही संपूर्ण 20 आहे PR, तो PR वजा PN, PR वजा RN असणार. ठीक आहे, NR असणार, NR किंवा RN. ओके, PN जर काढायचं आहे. आता या संपूर्ण 20 मधून ही 8 वजा गेली म्हणजे ही किती राहिली बाबा? 12 राहिली. मग इथं लिहा वाटलंच तर 20 वजा 8 बरोबर 12. बरोबर 20 वजा 8 बरोबर 12. आता इथं बघा संपूर्ण PQ किती? 25 आहे
आणि PM15 आहे, तर MQ किती असणार? MQ बरोबर का? संपूर्ण PQ या 25 मधून ही 15 वजा करा, 25 म्हणजे PQ मधून ही 15 वजा करा म्हणजे PM वजा करा, बरोबर? 25 वजा 15 केलं की किती येतं बाबा? 10 येतं. 25 मधून 15 गेला 10, MQ बरोबर 10. आता ही गुणोत्तर आपण काढूयात या ठिकाणी. बघा, पहिलं PN छेद NR हे गुणोत्तर काढा. PN छेद NR. PN किती? 12 भागिले NR 8. 12 आणि 8 कितीच्या पाड्यात येतात? 4च्या पाड्यात. 4 त्रिक 12, 4 दुने 8. बाबा याला द्या नंबर 1. दुसरा गुणोत्तर PM छेद MQ. PM छेद MQ. चला बाबा, PM 15 MQ 10. 15 भागिले 10. 15 आणि 10 कितीच्या पाड्यात येतात बाबा? 5च्या. 5 त्रिक 15 आणि 5 दुने 10. याला द्या नंबर 2. आता बघा, विधान 1 व 2 वरून काय दिसतंय तुम्हाला? विधान 1 व 2 वरून दोन्ही गुणोत्तर सारखी दिसतात का? यस बाबा दिसतात. 3/2 3/2 गुणोत्तर आहे. PN छेद NR बरोबर PM छेद MQ. ही दोन्ही गुणोत्तर सारखे, म्हणून आपण लिहू शकतो की प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार व्यत्यासानुसार असं लिहिणं गरजेचं आहे. व्यत्यासानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार NM समांतर RQ. NM समांतर RQ अशा प्रकारे आपल्याला हे सांगता येऊ शकतं. तर अशा प्रकारे हा दुसरा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे. 2 ते 2 मार्काला वगैरे हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. फक्त गुणोत्तर सारखी दाखवायची, विषय संपला. आता आपली गाडी पुढे नेऊयात. पुढचे प्रश्न इंटरेस्टिंग आहे. आता बघा, इथं आपले इंटरेस्टिंग प्रश्न सुरू झाले. आता या ठिकाणी बघा, आपल्याला काय करायचं आहे? इथं जर बघितलं तर ही आकृती तुम्हाला माहिती आहे, कोन दुभाजक. 2 डोळे दिसले म्हणजे कोन दुभाजक. MNP मध्ये N हा NQ कोन दुभाजक आहे. जर NM बरोबर 5 दिले, MQ 2.5 दिले, PN 7 दिले, तर आपल्याला QP काढायचे. आता अशी QP जर आपल्याला काढायची असेल तर या ठिकाणी आपण काय करतो? हे जरा 1 मिनिट रफ करतो. अरे हे ब्लॅक हे काय आलंय मध्ये याला जरा आपण कट करू. ओके, आता एकदम सोपा विषय बघा. या ठिकाणी लक्षात घ्या, याचं उत्तर लिहित असताना आपल्याला लक्षात ठेवायचं की इथं काय दिलंय बाबा? हे कोन दुभाजक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याची सुद्धा एक पद्धत आहे. पहिलं काय लिहायचं की बाबा, त्रिकोण MNP मध्ये, त्रिकोण MNP मध्ये, या त्रिकोणामध्ये काय दिलं बाबा? या त्रिकोणामध्ये की कोन Nचा NQ हा दुभाजक आहे, बरोबर का? NQ हा कोन Nचा दुभाजक आहे. Nचा दुभाजक आहे म्हणजे कोन दुभाजक आहे. ठीक आहे, असं लिहायचं. कोन दुभाजक आहे. मग कोन दुभाजक जर असेल तर कुठला गुणधर्म होतो इथं? कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार किंवा कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार, ओके, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार फक्त सूत्र तयार करायचंय. फक्त काय करायचं? मगाशी तुम्हाला म्हटलं, सूत्र तयार करायचं आणि सूत्रात किमती टाकायच्यात. सूत्र काय तयार होईल बाबा? बघा, हा जो कोन दुभाजक आहे, या कोनाचे तर 2 भाग झालेत. त्या कोनासोबत कुठल्या बाजूचे 2 भाग झालेत? बघा, ही जी बाजू आहे MP चे 2 भाग झालेत. काय? MQ छेद QP. सूत्रात काय लिहिणार? MQ छेद QP बरोबर. परत M पासून सुरुवात करायची, MN छेद NP बरोबर MN छेद NP. तर हे सूत्र आपलं तयार झालं. सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे, सूत्राला चौकट करा. सूत्र आणि उत्तर या 2 गोष्टींना आपल्याला चौकटी करता आल्या पाहिजेत. आता या सूत्रात किमती टाका. MQ किती? 2.5. QP किती? काढायचे, बरोबर. MQ 2.5 भागिले QP आपल्याला काढायचे, बरोबर. MN किती? 5 आणि NP किती? 7. 5 भागिले 7. आता तिरकस गुणाकार, QP गुणिले 5, 5 QP बरोबर 2.5 गुणिले 7 झालं. आपल्याला QP काढायचे. QP आपल्या जाग्यावर 2.5 गुणिले 7 आपल्या जाग्यावर आणि भागिले किती? 5. आता बघा, QP बरोबर 5 ने 2.5 ला भाग लावू शकता. 5 5 25 म्हणून इथं काय आलं? 5, पण 0.5 आलं
आणि गुणिले 7. कसं 5 5 25 किती 5 5 25 5, पण एक घर सोडून पॉईंट अलीकडे म्हणून 0.5 आलं म्हणजे 0.5. 5ने जर का आपण 2.5ला भाग लावला तर 0.5 आलं. मग आता म्हणून आपल्याकडे QP बरोबर किती 7ने गुणा 7 5 35, एक घर सोडून पॉईंट 3.5. तर अशा प्रकारे आपल्याला हे 3.5 उत्तर मिळेल. ओके, QP काढता येईल. फक्त सूत्र लिहायचं आहे, सूत्रात किमती टाकायच्यात, उत्तर आलं. 2 गोष्टींना चौकटी करायला विसरू नका. उत्तर आणि सूत्र या दोघांना चौकटी करा म्हणजे मार्क मिळतात. याला तुम्हाला अर्धा मार्क मिळेल, याला अर्धा मार्क आपल्याला मिळेल, आणि ह्या ज्या मधल्या ज्या स्टेप्स आहेत त्यांना अर्धा मार्क जर मिळाला तर आपले 2 मार्क फायनल झाले. तर एकंदरीत अशा प्रकारे हे तिसरं गणित सोडू शकतो, आणि याच प्रकारे आपल्याला बरीचशी गणितं सोडवावी लागतात. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. प्रश्न क्रमांक 4 जो आहे इथे बघा, हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं बघा, या ठिकाणी दिले की आकृतीत काही कोनांची मापे दिली आहे, त्यावरून दाखवा, म्हणजे हे सिद्ध करायचं. हा प्रश्न 1-2 वेळा बोर्डाच्या परीक्षेला आला होता. आता इथं जर आपण विचार केला की या 2 त्रिकोणांमध्ये आपल्याला सिद्ध करायचं की बाबा AP/PB बरोबर AQ/QC. आता AP/PB आणि AQ/QC हे आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये आपण बघितलं होतं बरं का. मग आता एक काम करा, या ठिकाणी बघा आकृतीमध्ये जर आपण विचार केला की आकृतीत बरं का, आकृतीत कोन APQ बरोबर कोन ABC बरोबर काय बाबा 60 अंश मापाचे आहेत. हे दोन्ही कोन सुद्धा एकरूप झाले, कारण दोन्ही सुद्धा कोन काय 60 मापाचे आहेत. मग आता मला सांगा, जर हे 2 कोन एकरूप असतील, संगत कोन आहेत, हे संगत कोन जर एकरूप असतील तर या 2 रेषा एकमेकींना समांतर असणार. म्हणून आपण लिहिणार की PQ समांतर BC. म्हणून PQ समांतर BC, कारण काय माहिती आहे का, संगत कोन कसोटी. ओके, संगत कोन कसोटी आपण म्हणू शकतो, कारण हे 2 कोन जर एकमेकींना संगत आहेत तर ह्या 2 रेषा एकमेकींना काय असणार बाबा, समांतर असणार. एवढं लक्षात घ्यायचं बरोबर. म्हणून आता बघा या ठिकाणी आता एक काम करू, म्हणून आता काय करू, आपण त्रिकोणाचा विचार करूया. कुठल्या त्रिकोणामध्ये, त्रिकोण ABC मध्ये, या ABC मध्ये आपल्याकडे काय झालं, PQ समांतर BC. बाबा हे दोघं जण एकमेकींना समांतर झाले, PQ समांतर BC. आता PQ आणि BC जर एकमेकींना समांतर असेल तर इथं कुठला गुणधर्म होतो, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. आपल्याला माहिती आहे इथं कुठलं प्रमेय होणार, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. आणि त्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार याच्यामध्ये प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार एक सूत्र तयार होईल. ते सूत्र काय तयार होणार आहे बाबा, आपल्याकडं AP/PB बरोबर AQ/QC बरोबर AQ/QC. एकदम सोपा विषय, जास्त काय मोठा नाही, एकदम सिंपल विषय. पहिलं काय केलं आपण, हे दोघं समांतर दाखवले. आपल्याला दिले हे 2 कोन एकरूप, तर PQ आणि BC एकमेकींना समांतर. मग PQ आणि BC एकमेकींना समांतर असेल तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार AP/PB बरोबर AQ/QC हे सिद्ध झालं. AP/PB बरोबर AQ/QC. अशा प्रकारे हे सिद्ध करता येऊ शकतं आपल्याला. त्याच्यामुळे 4था प्रश्न सोपा आहे. ठीक आहे, आता 5व्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. 5वा बघा, समलंब चौकोनाशी रिलेटेड हा प्रश्न आला. बघा इथं काय दिलंय की यामध्ये AB समांतर PQ समांतर BC हे सगळं समांतर आहे. AP बरोबर 15 बरं का, लक्षात घ्या. AP मला दिले 15, PD बरोबर 12, त्याच्यानंतर आपल्याला QC बरोबर 14 आणि सांगितलं की बाबा BQ आपल्याला काढायचं. ओके, आता आपल्याला 3 समांतर रेषांचा गुणधर्म, मगाशी तुम्हाला मी म्हटलं 3 समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार की बाबा आकृतीमध्ये असं लिहू बाबा, चला आकृतीत AB समांतर PQ समांतर BC DC, AB समांतर PQ समांतर DC. म्हणून कुठला गुणधर्म, 3 समांतर रेषांच्या, असं लिहा, 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार गुणधर्मानुसार ओके, हा जो गुणधर्म आहे तो या ठिकाणी लिहायचा गुणधर्मानुसार. मग आता इथं सूत्र काय तयार होईल आपल्याला माहिती आहे. सूत्र कसं तयार होतं, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयासारखंच. AP/PD
बरोबर बरं काय AP छेद PD बरोबर BQ छेद QC. BQ छेद QC. बघा हे सूत्र लिहिलं ना विषय संपला. सूत्र लिहिलं की सूत्रात किमती टाकायच्या, आपलं काम झालं. आता या सूत्रामध्ये आपण किमती टाकून देऊ. चला बाबा, सूत्रात किमती फक्त टाकायच्या. AP किती 15, PD किती 12. इथं लिहून टाका 15/12 बरोबर. BQ किती माहिती नाही, काढायचे. BQ ची किंमत बाबा काढायचे. आणि भागिले QC किती 14. आता तिरकस गुणाकार करून टाका. 12 गुणिले BQ 12 BQ बरोबर. 15 गुणिले इथं 4 आहे, 14 आहे का 4 आहे बाबा, 14चे. 15 गुणिले 14, 15 गुणिले 14. आता 12 गुणिले पलीकडे गेला भागिले. BQ बरोबर 15 गुणिले 14 भागिले 12. आता 15 आणि 12 कितीच्या पाड्यात येतात, 3च्या. 3×5 15 गुणिले 14 भागिले 3 चौक 12 बरं का. 3×5 15 आणि 3 चौक 12. आता 15 चौक किती, 15×5 किती, 15×5 किती 70 बघा. BQ बरोबर 14×5 70, 15×5 नाही 14×5 70 आणि भागिले हे आपले 4. आता 70ला 4ने भाग लावा, 4ने भाग लावा 70ला, 4ने 70ला भाग लावा. 4 × 4 3 0, 4 7 28, 2 0 पॉईंट 4 25 17.5. म्हणजे BQ बरोबर किती आलं तुमचं 17.5. कॅल्क्युलेशन लय महत्त्वाचं आहे. कॅल्क्युलेशन चुकलं की समजायचं आपली गडबड झाली. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करता येऊ शकतात. फक्त काय करायचं मित्रांनो, सूत्र तयार करायचं. सूत्रात किमती टाकल्या उत्तर आलं, एवढंच विषय, बाकी काय नाही. फक्त फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे. AP छेद PD बरोबर BQ छेद QC असं सूत्र तयार करायचं, बाकी काय नाही. ठीक आहे. आता थोडंसं पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी 6वा प्रश्न बघा. परत त्याच प्रकारची आकृती आली ज्या प्रकारची आकृती मगाशी आपण बघितली होती. बघा इथं परत काय आलं बाबा, कोन दुभाजकाचा गुणधर्म आला. आता इथं काय लिहिणार आपण, मगाच्या सारखंच. दिलेल्या माहितीवरून QP काढा. मग लिहिताना लिहायचं त्रिकोण MNP मध्ये बाबा, याच्यामध्ये काय बाबा, NQ हा कोन N चा काय बाबा दुभाजक आहे. कोन N चा कोन दुभाजक आहे. ठीक आहे, कोन दुभाजक आहे, कोन दुभाजक आहे. मग हा जर कोन दुभाजक असेल तर कुठल्या गुणधर्मानुसार, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार इथं लिहायचं, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. मग कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार सूत्र कसं तयार होतं मगाशी सांगितलं. या कोनाचे 2 भाग झालेत, त्याचबरोबर त्याच्या समोरच्या बाजूचे 2 भाग. समोरची बाजू कोण आहे बाबा, MP आहे. मग MP चे 2 भाग काय झाले, MQ छेद QP. मग इथं लिहा MQ छेद QP, हे 2 भाग झाले. परत M पासूनच सुरुवात करा आणि ती 2 बाजूंची गुणोत्तरे लिहा. MN छेद NP. काय लिहिणार, MN छेद NP. ठीक आहे. आता याच्यामध्ये किमती टाकू. हे सूत्र लिहिलं, सूत्र लिहायचं, सूत्र तयार करायचं, त्याच्यात किमती टाकायचा, विषय झाला. ओके. आता याच्यात फक्त किमती टाकून देऊ. 30 गणित आहे, सेम त्याच प्रकारचे आहेत, फक्त याच्यात आता किमती टाकायच्या. MQ किती 14 आहे, 14 लिहून टाका. QP आपल्याला काढायचे बरोबर. MN किती 25 आणि ही किती NP किती 40, 25/40 बघा. 14 छेद QP बरोबर 25 आणि 40 5च्या पाड्यात येतात. 5×5 25, 5×8 40. ठीक आहे. आता तिरकस गुणाकार करू. QP गुणिले 5 5 QP आणि बरोबर 14 गुणिले 8 बरं का. मग 5 QP बरोबर 14 गुणिले 8 किती झाले बाबा आपल्याकडं, 14 गुणिले 8 करा. 4 8 32, 8 3, 8 1 8 9 10 11 112. मग QP बरोबर किती बाबा, 112/5. हे 5 गुणिले पलीकडे गेले भागिले. मग आता 112ला या 5ने भाग लावा. 5 दुने 10, 1 2 बरोबर. परत 5 दुने 10, 2 घेतले, वर पॉईंट घेतला, 0 घेतला, 5 चौक 20. या ठिकाणी आपल्याकडे किती आलं 22.4. म्हणजे QP बरोबर किती आलं 22.4. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो. फक्त कॅल्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढचा 7वा प्रश्न बघूयात. 7 नंबरचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आता येईल. इथे बघा 7 नंबरचा हा जो प्रश्न आता इथे बघा. आता आपण फटाफट जाऊयात, जास्त टाइमपास नाही करायचा. आता इथं माहिती आहे आपल्याला बघा 3 समांतर रेषा. आता मी डिटेलमध्ये सांगत नाही, फटाफट तुम्हाला सांगतो कशी सोडवायची ही गणित. इथं बघा जर यामध्ये AB समांतर CD समांतर EF आहे तर इथं आपण काय लिहिणार, पहिली गोष्ट लिहायचं काय, लिहायचं बाबा AB समांतर CD समांतर EF.
म्हणून 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्मानुसार सूत्र काय तयार होणार बघा, BD छेद DE DF सॉरी BD छेद DF असं सूत्र तयार होईल बरोबर. AC छेद CE बरोबर AC छेद CE बरोबर. इथं आपल्याला x ची किंमत आणि AE काढायची आहे. या x ची किंमत आणि AE काढायची आहे. आता BD किती 8, DF किती 4, AC किती 12 आणि CE किती x. पहिली x ची किंमत 8 गुणिले 4 सॉरी 8 गुणिले 8 गुणिले x 8x झाले. 12 चौक 48 झाले. x आपल्या जाग्यावर 48 आपल्या जाग्यावर 8 गुणिले इकडे आले भागिले आले. x बरोबर 8 सक 48 म्हणजे x बरोबर 6 झालं बरोबर. पहिला भाग झाला x बरोबर 6. आता आपल्याला AE काढायचं आहे. मग AE काढूयात. AE काढताना आपण काय करणार AC छेद CE बरोबर. AC अधिक CE बरं काय. AE बरोबर AC अधिक CE. AC किती 12 आणि CE किती x आहे. 12 अधिक x ची किंमत किती 6 आहे. 12 अधिक 6 बरोबर 18 म्हणजे AE बरोबर किती 18. तर एकदम सोपा विषय मित्रांनो. आपल्याला फक्त ह्या आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे आणि नंतर उत्तर आपलं जे आहे ते ऑटोमॅटिकली निघतं. आता पुढचा प्रश्न बघा. 8वा प्रश्न परत आपल्याकडे त्याच पद्धतीने आलाय. परत आपल्याला हेच करायचं आहे. इथे आपल्याला LT काढायचं आहे मित्रांनो. बघा हा कोण दुभाजक आहे. आता मी डायरेक्ट लिहितो याचं उत्तर तुम्हाला फटाफट सांगतो. डिटेलमध्ये लिहत नाही, फक्त काय लिहायचं ते सांगतो. पहिले लिहायचं त्रिकोण LMN मध्ये किरण MT. आता हा किरण बाण दिलाय म्हणजे किरण MT हा कोण M चा दुभाजक आहे. म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार सूत्र काय होणार. कुठल्या बाजूचे 2 भाग झालेत, या बाजूचे 2 भाग झालेत. मग आपली गाडी कुठून सुरुवात करणार L पासून. LT छेद TN बरं का. LT छेद TN बरोबर. परत L पासून सुरुवात LM छेद MN. LM छेद MN ठीक आहे. LT किती माहिती नाही काढायचे भागिले TN किती 8 आहे बरोबर. LM किती 6 आणि MN किती 10. 6 भागिले 10 त्या किमती टाकल्या. तिरकस गुणाकार LT गुणिले 10 LT आणि 8 सक 48 ओके. आता LT काढायचा. LT आपल्या जाग्यावर 48 आपल्या जाग्यावर 10 गुणिले पलीकडे गेला भागिले 10 झाला आणि म्हणून LT बरोबर 48ला जर 10ने भाग लावला तर 1 पॉईंट अलीकडे आला आणि 4.8 उत्तर आलं. तर LT बरोबर 4.8 झालं. आता LT काढलं आणि उत्तर आपलं आलेलं आहे. अशा प्रकारे हा 8वा प्रश्न. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा बघा 9वा जो प्रश्न आहे. इथे जरा थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट वाटेल की बाबा x ची किंमत काढायची. तोच विषय कोण दुभाजकाचाच विषय. इथं लिहायचं त्रिकोण ABC मध्ये कोण बाबा BD हा कोण B चा दुभाजक आहे. B चा काय बाबा कोण दुभाजक आहे. इथं लिहू कोण दुभाजक आहे ओके असं लिहायचं. कोण दुभाजक आहे. मग कोण दुभाजक आहे म्हणून कुठल्या गुणधर्मानुसार. म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार किंवा प्रमेयानुसार ओके. प्रमेयानुसार सूत्र काय तयार होणार आपल्याला माहिती की बाबा या कोण दुभाजकाचे 2 भाग झालेत आणि त्याच्या समोरची जी बाजू आहे AC तिचे 2 भाग झालेत. AC चे कुठले 2 भाग झालेत. AD छेद DC. इथं लिहा AD छेद DC बरोबर. आता परत A पासून सुरुवात AB छेद BC बरोबर. AB छेद BC झालं. आता AD छेद DC. AD किती x वजा 2 आणि DC किती x अधिक 2. x वजा 2 भागिले x अधिक 2 बरोबर. AB x आहे BC x अधिक 5 आहे. x भागिले x अधिक 5. तर आता तिरकस गुणाकार करू. x गुणिले x अधिक 2. पहिला कोणाचा कुठल्याही दोघांचा गुणाकार करा आपल्याला काय बिघडत नाही. बघा पहिला या दोघांचा गुणाकार करा वाटलंच तर x गुणिले x अधिक 2 बरोबर x वजा 2 गुणिले x अधिक 5 हा गुणाकार करा. पहिला या दोघांचा मग या दोघांचा. x गुणिले x x चा वर्ग अधिक x गुणिले 2 2x बरोबर. x वजा 2 ने x अधिक 5 ला गुणायचं. कसं पहिले x ने गुणायचं x अधिक 5 ला नंतर वजा 2 ने गुणायचं x अधिक 5 ला. ठीक आहे हे आपल्याला माहिती आहे. आता x वर्ग आपल्या जाग्यावर अधिक 2x आपल्या जाग्यावर बरोबर x गुणिले x x चा वर्ग अधिक x गुणिले 5 5x वजा 2 गुणिले x वजा 2x बरोबर आणि वजा 2 गुणिले 5 2 पंचे 10 म्हणून वजा 10. आता या ठिकाणी कट काय होईल बघा. या ठिकाणी नीट बघितलं तर x वर्ग कट होईल
आणि आपल्याकडे काय राहतील बाबा, फक्त आपल्याकडे या ठिकाणी इथं 2x राहतील आणि बरोबर 5तून 2 गेले, किती राहिले 3x राहिले आणि वजा 10. आता एक काम करू, सगळे x एका बाजूला, संख्या एका बाजूला. बघा 2x आपल्या जागेवर, 3x अधिक हे इकडे आले वजा 3x आणि बरोबर वजा 10. 2 वजा 3 म्हणजे वजा 1 म्हणजे वजा x बरोबर वजा 10. दोन्हीकडची चिन्ह बदलली, मग x बरोबर किती आलं 10 आलं. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपल्याला सोडवता येऊ शकतो. 9 प्रश्न. तर अशा प्रकारे हा 9वा प्रश्न झाला आहे. आता थोडीशी गाडी आपली पुढे नेऊयात आणि त्या अगोदर मित्रांनो याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. प्रश्न तसं बघायला गेले तर सोपे असतात, आपल्याला फक्त कॅल्क्युलेशनमध्ये थोडीशी गडबड होते. प्रत्येक प्रश्न नीट समजून घ्या, व्हिडिओ रिपीट बघा, खूप महत्त्वाचे. जास्तीत जास्त गणितं आपण बघतोय, सगळीच गणितं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करत आहोत. आता 10वा जो प्रश्न आहे इथं या ठिकाणी आपल्याला दिसतोय, हा प्रश्न काय आहे बाबा, इथे आपल्याला दिले एक बघा या ठिकाणी इथे ह्या आकृती दिले आणि इथे एक ॲक्टिव्हिटी दिली. तर ही कशी कंप्लीट करायची बघा. शेजारील आकृतीमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात x हा एक कोणताही बिंदू आहे, x बिंदू आहे. याच्यामध्ये PQ समांतर DE दिले. बघा PQ समांतर DE, PQ आणि DE एकमेकांना समांतर दिले आणि QR समांतर EF दिले. बरं का, QR समांतर EF दिले. QR आणि EF एकमेकांना समांतर आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय सांगितलंय की तर PR समांतर DF हे सिद्ध करण्यासाठी काय सिद्ध करायचंय, PR आणि DF सिद्ध करायचं, समांतर आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ते सिद्ध करण्यासाठी चौकटी पूर्ण करा. आता याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण बघूयात की त्रिकोण XDE मध्ये, कुठला त्रिकोण XDE मध्ये, X इथं आहे, D इथं आहे, E इथं आहे. बघा XDE म्हणजे हा आपला पोपटी कलरचा आपला जो त्रिकोण आहे, हा जर त्रिकोण आपण बघितला तर याच्यामध्ये हे दोघं जण समांतर आहे. म्हणजे इथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरता येऊ शकतं. ठीक आहे. काय येईल प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, बघा PQ समांतर DE. बरं का, PQ समांतर DE हे आपल्याला दिलंय, म्हणून या ठिकाणी लिहायचं पक्ष. बाबा आम्हाला दिलंय पक्ष, बरं ना. PQ समांतर DE ऑलरेडी सांगितलेलं आहे, दिलेलं आहे पक्षामध्ये. आणि मग त्यानुसार प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार सूत्र कसं तयार होणार, बघा इथं XP छेद PD बरोबर असं सूत्र तयार होतं. XP छेद PD आणि बरोबर XQ छेद QE बरोबर, हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार सूत्र तयार झालं. आता या त्रिकोणाचा विषय संपला. आता पुढचा आपण एक त्रिकोण बघूयात. त्रिकोण बघा, हा त्रिकोण रेड कलरचा जो त्रिकोण दिसतो ना, हा या त्रिकोणाचा आपल्याला एक विचार करायचा आहे. या त्रिकोणामध्ये काय दिले बाबा, इथं बघा त्रिकोण XEF मध्ये QR समांतर EF. बरं का, QR आणि EF समांतर बाबा पक्ष दिले आपल्याला. मग इथं काय सूत्र तयार होईल, तसं जर बघायला गेलं तर इथं सूत्र काय तयार होईल, XQ छेद QE बरोबर XR छेद RF. बरोबर, XQ छेद QE बरोबर XR छेद RF. बरोबर, हे आपलं सूत्र. XQ छेद QE बरोबर XR छेद RF हे सूत्र लिहिलं आणि इथं 2 नंबर दिला आणि इथं काय लिहिलं बाबा, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. ओके, मूलभूत प्रमेय हे असं आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. ठीक आहे, लिहिलं. आता पुढे काय दिलंय, विधान 1 व 2 वर. आता 1 आणि 2चा जर विचार केला तर दोघांमध्ये बघा XQ छेद QE आणि XQ छेद QE ही 2 गुणोत्तर सारखी आहे. मग XQ छेद QE जर 2 गुणोत्तर सारखे असेल तर XP छेद PD आणि XR छेद RF ही दोन्ही गुणोत्तर पण सारखी असणार. म्हणून इथं लिहायचं XP छेद PD बरोबर XR छेद RF. बरोबर, XR छेद RF. बरं का, XP छेद PD बरोबर XR छेद RF. मग आता इथं काय XP छेद PD आणि XR छेद RF. बघा या त्रिकोणामध्ये जर पोपटी त्रिकोणात बघितलं तर इथं आपल्याला काय झाले, ही 2 गुणोत्तर आता सारखे आलेत. XP छेद PD आणि XR छेद RF 2 गुणोत्तर सारखे आलेत. XP छेद PD XR छेद RF. मग ही 2 गुणोत्तर जर सारखे असेल तर PR आणि DF समांतर झाल्या. म्हणून इथं PR आणि DF हे दोघं जण समांतर झाले प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करता येऊ शकते. याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण पुढच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. ठीक आहे, चला. आता शेवटचा जो एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय, हा प्रश्न बघा. इथं काय दिसतंय की त्रिकोण ABC मध्ये, बरं चला, त्रिकोण ABC मध्ये AB एकरूप AC, B व C चे कोन दुभाजक. आता बघा ABC आपण त्रिकोण काढून घेऊयात. चला, त्रिकोण ABC मध्ये सांगितलं, मग या ठिकाणी आपण काय करू, त्रिकोण ABC काढू. A काढला, B काढला, C काढला, हा त्रिकोण ABC. याच्यात पहिली गोष्ट पक्ष म्हणजे तुम्हाला जे काय काय दिलंय ते या ठिकाणी पक्षात तुम्हाला लिहायचं आहे. ओके,
याच्यात काय दिलं आपल्याला की पक्षामध्ये आपल्याला दिलेलं आहे की ए बी एकरूप ए सी, बरं का, ए बी बरोबर ए सी, ए बी आणि ए सी दोघेजण एकरूप आहे, बरोबर. बी व सीचे दुभाजक बाजू ए सी व ए बी यांना अनुक्रमे डी व ई मध्ये छेदतात, बरं का. बी व सीचे दुभाजक, आता बीचा कोण दुभाजक समजा हा आला आणि सीचा कोण दुभाजक इथून गेला, बरोबर. हे बाजू ए सी व ए बीला, मग ए सीला डी आणि ए बीला ई मध्ये छेदतात, ए सीला डी मध्ये छेदतात आणि ए बीला ई मध्ये छेदतात. ओके, तर सिद्ध करा, तर सिद्ध करा. आपल्याला काय सिद्ध करायचं, साध्य काय करायचं बाबा, साध्य करायचं आपल्याला. तर सिद्ध करा, साध्य आपल्याला या ठिकाणी करायचं आहे की ईडी समांतर, बघा ही ईडी जी आहे, ही ईडी या ठिकाणी ईडीला वाटलंच नाही का वेगळ्या कलरमध्ये आपण दाखवू, ईडी आणि बी सी समांतर हे आपल्याला दाखवायचं आहे. ईडी समांतर बी सी, ईडी समांतर बी सी, ठीक आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे. मग ते आता आपण या ठिकाणी सिद्ध करूया. आणि सिद्ध करण्यासाठी मला सिद्धता लिहावी लागेल. मग इथं लिहायचं सिद्धता, सिद्धता. ओके, विषय एकदम सिंपल आहे, टेन्शन घ्यायचं नाही. बघा हां, इथं काय करायचं आपल्याला, बघा या ठिकाणी आता हे कोण दुभाजक आहे बाबा, हा एक कोण दुभाजक या ठिकाणी मला दिसतोय आणि हा एक कोण दुभाजक या ठिकाणी मला दिसतोय, ठीक आहे. पहिली गोष्ट वाटलंच इथं पक्षामध्ये हे पण लिहा की बी डी हा कोण बीचा आणि सी ई हा कोण ईचा दुभाजक आहे, हे पण लिहायचं बाबा. चला, किरण बी डी हा, किरण बी डी हा कोण बीचा, कोण बीचा व किरण सी ई हा कोण सीचा दुभाजक आहे, ठीक आहे, दुभाजक आहे. जागा जरा कमी पडली, ठीक आहे, दुभाजक आहे, ठीक आहे, थोडं कमी पडली समजून घ्या. आता सिद्धता लिहिताना आपण काय करू, सूत्र तयार करूयात कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार, बरोबर का. बघा या ठिकाणी पहिलं काय लिहू, चला त्रिकोण एबीसी मध्ये एक सूत्र. पहिली गोष्ट काय दिले की ए बी समांतर ए बी एकरूप ए सी. चला, ए बी एकरूप ए सी आपल्याला दिले, याला आपण नंबर 1 देऊ, पक्ष लिहू, याला आपण म्हणू पक्ष. पक्षामध्ये बाबा हे दोघं जण आम्हाला एकरूप दिलेलं आहे, ठीक आहे. मग आता त्याच्यामध्ये आता आपण काय करू, पहिली गोष्ट, पहिला मुद्दा या ठिकाणी करूयात की बाबा बी डी हा कोण दुभाजक असताना, किंवा असं लिहू, चला त्रिकोण ए बी सी मध्ये बी डी हा कोण बीचा दुभाजक आहे, बीचा दुभाजक आहे. ओके, मग हा जर दुभाजक असेल तर सूत्र काय तयार होतं आपल्याकडं, दुसरा मुद्दा लिहा सूत्र. मग समजा बीडी जर कोण दुभाजक असेल तर सूत्र काय तयार होणार, एसीचे दोन भाग झालेत काय, एडी छेद डी सी, एडी छेद डी सी बरोबर, परत ए पासून सुरुवात, ए बी छेद बी सी बरोबर, ए बी छेद बी सी. हे कशानुसार, कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार, कोण दुभाजकाचे प्रमेय, ठीक आहे, प्रमेय झालं. त्याच्यानंतर परत त्रिकोण एबीसी मध्ये जसं या ठिकाणी बीडी दुभाजक होता तसाच या ठिकाणी सीई सुद्धा दुभाजक आहे. सीई हा कोण सीचा दुभाजक आहे, कोण सीचा दुभाजक आहे, कोण दुभाजक आहे. मग हे आपल्याला दिले ऑलरेडी पक्षामध्ये. म्हणून तिसरा मुद्दा इथं सूत्र काय होणार आहे, आता सीई जर कोण दुभाजक असेल तर सीईने कुठल्या बाजूचे दोन भाग केलेत, ए बीचे, काय, एई छेद ई बी. मग इथं लिहा एई छेद ई बी बरोबर, एई छेद ई बी लिहिलं. आता ए सी छेद सी बी, ए सी छेद सी बी म्हणजे काय, ए सी छेद बी सी बरोबर. हे कशानुसार, कोण दुभाजकाचे प्रमेय, कोण दुभाजकाचे प्रमेय, ठीक आहे, प्रमेय झालं, लिहिलं. आता एक लक्षात घ्या या ठिकाणी आपण बघा याच्यामध्ये विधान 1 मध्ये जर बघितलं 2 आणि 3चा जर विचार केला तर यामध्ये ए बी आणि ए सी बरं का, बी सी हा भाग खालचा जो सारखा आहे, ओके, बी सी भाग सारखा आहे. आणि ए बी आणि ए सी हे दोघं जण एकरूप आहे, वरचा भाग ए बी आणि ए सी कशावरून, 1 वरून एकरूप आहे. म्हणजे याचा अर्थ ए बी छेद बी सी आणि ए सी छेद बी सी ही दोन्ही गुणोत्तर सारखे, कारण खाली बी सी आहे आणि वर ए बी आणि ए सी एकरूप आहे. याचा अर्थ ए बी छेद बी सी आणि ए सी छेद बी सी दोन गुणोत्तर सारखे आहेत. मग ही उजवी बाजू सारखी असेल तर ए डी छेद डी सी आणि ए छेद ई बी ही दोन गुणोत्तर पण सारखी असणार आहे. मग इथं याचा चौथा मुद्दा, म्हणून ए डी
छेद DC बरोबर AE छेद EB ही दोन गुणोत्तर सारखी आहे. कशावरून? विधान 1, 2, 3 वरून. इथं लिहा विधान 1, 2 व 3 वरून. आता जर नीट आपण ऑब्झर्वेशन केलं, AD छेद DC बघा, AD छेद DC हे गुणोत्तर बरोबर AE छेद EB हे गुणोत्तर. मग आता ही दोन गुणोत्तर जर सारखी असेल, AD छेद DC बरोबर AE छेद EB ही दोन गुणोत्तर सारखी असेल, तर याचा अर्थ ED आणि BC एकमेकींना समांतर झाली. कुठल्या प्रमेयानुसार? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. म्हणून ED समांतर BC कुठल्या प्रमेयानुसार? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. ओके, व्यत्यासानुसार. तर अशा प्रकारे आपल्याला हा सराव संच जो आहे तो समजून घेता येईल. म्हणजे संपूर्ण सराव संच आपला झाला आहे. बराच वेळ गेला मित्रांनो, आपला जवळपास तासभर चर्चा झालेली आहे, 50 मिनिटाच्या आसपास. तर आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूया. त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर मी थोडासा बाजूला होतो, ठीक आहे. तर आता आपण ही चर्चा इथंच थांबवून पण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. सराव संच 1.3 सोबत खूप महत्त्वाचा सराव संच आपल्याला बघायचा आहे, सराव संच 1.3. तर तुर्तास इथंच थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, आपला व्हॉट्सअपचा जर का ग्रुप तुम्ही जॉईन नसेल केला तर व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि आपला व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे तो जॉईन करा. बाय मित्रांनो, धन्यवाद.